नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लब या चॅनलवर स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण घटक क्रमांक 7 सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या या संपूर्ण संख्या प्रकाराच्या घटकावर चर्चा करणार आहोत। आणि आजचा हा जो घटक आहे, हा घटक आपल्याला शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी जसे पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेच्या गणित तयारीसाठी आपल्याला होणार आहे। गणित तयारी करतोय, बुद्धिमत्ता तयारी करतोय, तर आपल्याला ह्या संपूर्ण संख्या प्रकारांचा अभ्यास असणं गरजेचं आहे। तरच आपल्या गणित अभ्यासाला म्हणजे चालना मिळणार आहे, गणित आपल्याला सोपं वाटणार आहे। जर याचं आपल्याला ज्ञान नसणार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला गणित विषयाचा किंवा बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास करताना खूप मोठ्या अडचणी फेस करावे लागतील। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वेळ न घालवता आपण या संख्यांना शिकूयात की कशा संख्या असतील आहे आणि हे संख्या प्रकार कसे आपण समजून घेणार आहोत, याविषयीची संपूर्ण चर्चा या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। तर बघा, सर्वप्रथम पहिला प्रकार बघूया संख्यांचा, तो म्हणजे समसंख्या। समसंख्येला इंग्रजीमध्ये इव्हन नंबर्स म्हणतात, EVEN इव्हन नंबर्स। आणि समसंख्या म्हणजे काय, तर अशा संख्या की त्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या समसंख्या म्हणतात। किंवा त्या संख्येला जर 2 ने निशेष भाग जात असेल तरच त्या संख्येला समसंख्या किंवा इव्हन नंबर आपल्याला म्हणता येईल। जसं उदाहरणार्थ इथे एक अंकी जर समसंख्या विचारली तर आपल्याला लक्षात येईल की 8 ही समसंख्या आहे, पुन्हा 10 ही समसंख्या, एकक स्थानी 0 हा अंक आहे, 244 ही संख्या घेतली तर इथे एकक स्थानी आपल्याला 4 हा अंक दिसतोय। म्हणजे अशा सर्व संख्या की त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही एक अंक असेल तर त्या संख्यांना आपण समसंख्या। यानंतर समसंख्ये बाबतीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक समसंख्येमध्ये लगतच्या 2 समसंख्येमध्ये बघा, लगतच्या 2 समसंख्या असतील तर त्यामध्ये 2चा फरक असतो, कारण प्रत्येक समसंख्या ही 2 ने वाढत जाते। पुढे वाढणाऱ्या संख्या 2 ने वाढत जातात आणि कमी होणाऱ्या म्हणजे आधीच्या संख्या 2 ने कमी होत जातात। अशा पद्धतीने समसंख्यांचा प्रकार असतो। त्यानंतर आपण विषम संख्या म्हणजे काय ते बघूया। तर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा, एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येंना आपण इव्हन नंबर म्हणू शकतो, इव्हन संख्या ऑड नंबर्स म्हणू शकतो, म्हणजेच विषम संख्या आपण म्हणू शकतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला लक्षात येईल की विषम संख्या ही 2 ने वाढत असते। जसं उदाहरणार्थ 13 ही संख्या विषम संख्या, 13 नंतरची येणारी विषम संख्या कोणती आहे तर 15 आहे, 15 नंतर 17 आहे। म्हणजे प्रत्येक लगतच्या 2 विषम संख्यांमध्ये आपल्याला 2चाच फरक दिसतो। म्हणजे प्रत्येक समसंख्या आणि प्रत्येक लगतच्या 2 विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो, हे लक्षात घ्या। फक्त फरक आहे तो म्हणजेच एकक स्थानच्या अंकांचा। एकक स्थानच्या अंकामध्ये सम अंक असतील तर समसंख्या आणि एकक स्थानी विषम अंक असतील तर ती विषम संख्या असते। यानंतर तिसरा महत्त्वाचा नियम या घटकांतर्गत बघूया की कोणतीही समसंख्या तिच्या आधीच्या समसंख्येपेक्षा 2 ने मोठी असते। बघा, कोणतीही समसंख्या असेल तिच्या आधीच्या समसंख्येमध्ये, म्हणजे जसं उदाहरणार्थ इथे एक समसंख्या घेऊया, x ही संख्या घेतली आणि तिच्या पुढची जर समसंख्या विचारली तर ती 2 ने वाढलेली असेल, म्हणून x + 2। आता x ऐवजी आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो, असं नाही आहे की आपल्याला x ही संख्या आहे तर आपण ती पडताळून पाहू शकतो, तर नाही। आपण इथे समजा 100 ही समसंख्या घेतली आणि हिच्या पुढची आपल्याला समसंख्या विचारली असेल लगतची, तर आपण काय करायचं, इथे 2 मिळवायचे तर आपल्याला लगतची मिळेल 102। परंतु हीच समसंख्या आहे 100 आणि हिच्या आधीची विचारली असेल लगतची तर काय करायचं, -2 करायचे, म्हणजे 100च्या लगतची आधीची संख्या असणार आहे समसंख्या 98। तर या पद्धतीने आपण अशा पद्धतीचे प्रश्न जर आले विद्यार्थी मित्रांनो तर आपण सोडवू शकतो। दुसरा नियम यानंतरचा, 2 लगतच्या विषम संख्यांमधील फरक 2चा असतो। एक विषम संख्या x मानल्यास तिच्या लगतची पुढची विषम संख्या x + 2 म्हणजे x + 2 व लगतची मागची विषम संख्या x - 2 ही असते। आताच जो समसंख्येचा प्रकार बघितला
सेम त्याच पद्धतीचा विषम संख्यांचा प्रकार आपल्याला इथे लक्षात येईल की प्रत्येक विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. नंतरची संख्या लगतची काढायची असेल तर +2 करायचं आहे आणि आधीचं काढायचं असेल तर -2 करायचं आहे. परंतु याच प्रश्न प्रकारात बरेच वेळा असं होतं आहे की एक संख्या दिलेली असते. उदाहरणार्थ बघा 24 ही संख्या आहे. 24 या संख्येनंतरची चौथी समसंख्या विचारलेली आहे. बघा चौथी समसंख्या कोणती? मग कसं काढायचं? तर सर्वप्रथम नंतरची विचारली आहे म्हणजे 24 सर्वप्रथम लिहून घेतलं. त्यानंतर नंतरची काढायची म्हणून अधिक करूयात. चौथी विचारली आहे म्हणून 4 करूया आणि सम म्हणजेच प्रत्येकात 2चा फरक असतो म्हणजेच 2 ने ते वाढत असतात म्हणून गुणिले 2 करूयात. इथे आपण ही जर पदावली सोडवली तर 24 + 8 बरोबर आपल्याला इथे संख्या मिळेल 34. ही 32 ही 24 नंतरची चौथी समसंख्या असेल आहे. अशा पद्धतीने आपल्याला असे प्रश्न प्रकार आले तर अशा पद्धतीने आपण स्टेप मांडून त्याचं उत्तर काढू शकतो. इथे नंतरची संख्या विचारली, आधीची विचारली असती तर इथे वजाबाकीचं चिन्ह करायचं. बाकी सेम प्रोसिजर या ठिकाणी करायची आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो या प्रश्न प्रकारामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर एकूण 8 प्रश्न प्रकार आहेत. ते 8ही प्रश्न प्रकार कोणते आहेत ते त्याचा व्हिडिओ आपण स्वतंत्रपणे तयार करणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, सोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. पुढचा आपण इथे नियम बघूया. तो म्हणजे असा की बघा पोट नियम इथे दिलेले आहेत की 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. इथे 8 आणि 10 घेतलेला आहे, त्याची बेरीज केली 18 आली म्हणजे 2 समसंख्यांची बेरीज समसंख्यात. 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच असतो. सेम त्याच पद्धतीने वजाबाकी सुद्धा समसंख्याच असते. 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्या. 2 समसंख्यांचा गुणाकार जसं समसंख्या येतो तसं 2 समसंख्यांचा भागाकार सुद्धा समसंख्या असतो. परंतु हे नियम आपल्याला लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. समजा इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं असेल. आता बघा ह्या संख्यांचा आपण विचार न करता इथे काय करूया, एक इथला कुठलाही नियम घेऊया. जसं बघा 2 विषम संख्यांची बेरीज काय असेल असं विचारलेलं असेल. समसंख्याचं आहे इथं, परंतु 2 विषम संख्यांची बेरीज काय असेल असं विचारलं असेल तर आपण कसं काढायचं? 2 विषम संख्या घ्यायच्या, कुठल्या पण घेता येईल आपल्याला. 2 विषम संख्या घेतल्या, एक 3 घेतली आणि एक 5 घेतली, यांची बेरीज केली, काय मिळते आपल्याला? 8 मिळते. 8 ही संख्या कोणती आहे? सम आहे की विषम आहे? सम आहे. म्हणजेच आपल्याला याचं उत्तर निवडत असताना की 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या येते हे या नियमावरून आपल्याला समजून येईल. इथे नियम लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे. फक्त आपण त्या 2 संख्या कोणत्या कोणत्या घ्यायच्या तिथे प्रश्नामध्ये कोणती सूचना केलेली आहे ते संख्या घ्यायच्या आणि उत्तर तपासून पाहायचं. जसं इथे बघा दुसरा नियम दिलेला आहे, 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. बघा 2 विषम संख्या घेऊया, इथे ह्या 2 विषम संख्या घेऊया. 3 × 5 केले, यांचा गुणाकार केलं तर आपल्याला येणारा गुणाकार काय मिळतो? 15. ही विषम संख्या आहे म्हणजे 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच असतो. आणि हे नियम आपल्याला पाठांतर करून ठेवण्याची गरज नाही आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जर आपण नियम पाठांतर करून घेतलो तर आपलं कन्फ्युजन होतं. म्हणून काय करायचं, अशा नियमांमध्ये आपण संख्या भरून बघायच्या, संख्या घ्यायच्या आणि संख्या घेऊन तो नियम पडताळून बघायचं, काय उत्तर मिळतं तो पर्याय आपण त्या ठिकाणी निवडून घ्यायचं. कारण असे इथं 5च नियम दिलेले आहेत, परंतु याच्याही व्यतिरिक्त खूप सारे नियम इथे तयार होतील आहे. जसं बघा 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या असतं असं दिलेलं आहे, पण 2 विषम संख्यांची बेरीज काय असतं हे दिलेलं नाही आहे. तरी पण आपण काढू शकतो. 2 विषम संख्या घ्यायच्या कोणत्या पण, जसं उदाहरणार्थ 7 + 9 घेऊया. 7 + 9 घेतलं तर काय मिळते? इथे 16 मिळते. बघा म्हणजेच कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज आपल्याला 16 मिळते, जो नियम आपल्याला इथे दिलेला नाही आहे. अशा पद्धतीने आपण लक्षात घ्यावं की कोणत्याही जर आपण सम विषम संख्या घेतल्यात तर काय उत्तर येतं हे प्रत्यक्षात उत्तर काढून आपण तपासून घ्यावं, नंतरच आपण त्याचं उत्तर नोंद करावं. यानंतर आपण बघूया मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, याला इंग्रजीमध्ये प्राईम नंबर्स म्हणतात. PRIME प्राईम नंबर्स. तर प्राईम नंबर म्हणजे काय, तर एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. बघा म्हणजेच एकाहून मोठ्या, एकाहून म्हणजे काय तर 1 पेक्षा मोठ्या, 1 नाही 1ला सोडून
2 3 4 5 पासून घ्यायचं, 2 पासून पुढे सर्व संख्या अशा की ज्या संख्यांना फक्त 2च अवयव असतील. मग 2च अवयव कोणते कोणते, तर 1 आणि तीच संख्या, 1 आणि तीच संख्या असे 2च अवयव ज्या संख्यांना असतील त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतोय. 2च अवयव, 2पेक्षा एकही तिसरा जास्तीचा अवयव येत असेल तर तिला आपल्याला मूळ संख्या म्हणता येणार नाही. त्या मूळ संख्येचा सर्वात लहान विभाजक जो असतो तो 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. असे 2च विभाजक ज्या संख्येला असतील त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. परंतु या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर 1 ही संख्या जी आहे ही 1 या संख्येला फक्त एकच अवयव आहे आणि तो म्हणजे 1. त्याच्यामुळे 1 ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. कारण संयुक्त संख्या होण्यासाठी तिला कमीत कमी 3 अवयवांची गरज असते. म्हणून संयुक्त संख्यासुद्धा 1ला म्हणत नाही आणि मूळ संख्या पण म्हणत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांना हा नियम माहीत असतो की 1ला मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या पण नाही. परंतु त्याचं कारण काय असतं हे सांगता येत नाही. तेव्हा हे कारण लक्षात घ्या की 1ला एकच अवयव आहे, त्यामुळे ती संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्या नाही. कारण मूळ संख्या होण्यासाठी तिला कमीत कमी 2 अवयव पाहिजेत आणि हिला एकच अवयव आहेत. आणि संयुक्त संख्या होण्यासाठी कमीत कमी 3 अवयव पाहिजेत. परंतु हिला एकच अवयव असल्यामुळे 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त संख्या नाही. हे मुख्य कारण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण 2 ते 100 मधील मूळ संख्यांचा पुढील तक्ता अभ्यासूया की 2 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती येतात हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. हे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. सर्व संख्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर 2 ते 100 पर्यंतच्या एकूण जर आपण मूळ संख्या जर लक्षात घेतल्या तर 25 आपल्याला मूळ संख्या येतात. त्या 25 मूळ संख्या आपल्याला तोंडपाठ असणे गरजेचं आहे. त्या 25 मूळ संख्या कोणत्या आहेत त्या बघूया. इथे बघा संख्यांचे आपण कॉलम घेतलेले आहेत. संख्या 2 ते 10 पर्यंत एकूण मूळ संख्या 4 आहेत. 2 3 5 7. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत जर आपण संख्या घेतलं 11 13 17 19 अशा 2 पासून तर एकूण 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आपल्याला इथे लक्षात येतील. त्यापैकी समसंख्या फक्त एकमेव आहे ती म्हणजेच 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी सम आहे आणि मूळ संख्या आहे. बाकी 2च्या पुढे येणाऱ्या समसंख्या ज्या असतील, 2च्या पुढे येणारी पहिली समसंख्या कोणती तर 4, मग 6 8 ह्या समसंख्या मूळ संख्या नसतात. फक्त एकमेव आहे ती म्हणजे 2. बाकी सर्व समसंख्या मूळ संख्या म्हणता येत नाही. हे लक्षात घ्या कारण त्यांचे 2पेक्षा 3 अवयव कमीत कमी असतात. त्यामुळे आपण त्यांना मूळ संख्या म्हणू शकत नाही. परंतु प्रत्येकच विषम संख्या मूळ संख्या असेल का हे सुद्धा या ठिकाणी म्हणू शकणार नाही. परंतु मूळ संख्या आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी ती विषम संख्या असेल तर ती असू शकते. परंतु समसंख्या ही मूळ संख्या निश्चितपणे नसणारच फक्त 2ला सोडून. तर या पद्धतीने हे 25 ही मूळ संख्या आपण लक्षात घेऊन घ्या. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97 आहे आणि ती त्या रांगेत एकमेव आहे. आता बघा ह्या 25 ही संख्या लक्षात ठेवण्यासाठीचं एक मोबाईल क्रमांक, मूळ संख्यांचा मोबाईल क्रमांकाची ट्रिक आपण समजून घेऊया. इथे बघा पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पहिल्या रांगेमध्ये 4 मूळ संख्या आहेत. दुसऱ्या पण रांगेत 4 आहेत, 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 3 मूळ संख्या आहेत. इथे जर लक्षात घेतले 2 मूळ संख्या आहेत, 2 त्यानंतर 3 2 आणि 1. हा 10 अंकी मोबाईल क्रमांक मूळ संख्येचा लक्षात ठेवा. कोणता? 4 4 2 2 3 2 2 3 2 1 या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला 25 एकूण मूळ संख्या मिळते. अशा पद्धतीने आपल्याला मूळ संख्या समजल्या असतील. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2च अवयव असतील. यानंतर आपण त्याच्यातले काही नियम बघूया. बघा इथे दिले 2 ही एकमेव मूळ संख्या आहे, ते आधीच समजून सांगितलं. बाकीचे सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत. त्यानंतर संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 3 अवयव आहेत, कमीत कमी 3 अवयव. जसं बघा इथे दिलेलं आहे ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय इतर संख्यांनी भाग जाते म्हणजे तिसरा अवयव मिळणार आहे. मग तिसरा अवयव जर मिळाला असेल तर त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणू शकतो. पहिली संयुक्त संख्या जी आहे ती म्हणजे 4. बघा 4चा विचार केलं तर 4ला 1 गुणिले 4 असं लिहिता येतं. म्हणजे 4ला 1ने आणि 4ने भाग जातो. पुन्हा जर बघितलं तर 2 गुणिले 2 4 होतात. म्हणजे इथे तिसरा अवयव आपल्याला मिळतोय. म्हणजे 1 आणि 4च्या व्यतिरिक्त तिसरा अवयव मिळतो. म्हणून आपण तिला संयुक्त संख्या म्हणू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की संयुक्त संख्येचे कमीत कमी 3 अवयव असतात. कमीत कमी 3 अवयव. 1
तीच संख्या आणि इतर दुसरा अवयव असतो, असे 3 अवयव ज्या संख्येला असतील ती संयुक्त संख्या असते. अशा 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती, तर त्या आहेत 74 एकूण संयुक्त संख्या. कारण एकूण 1 ते 100 पर्यंत 100 संख्या आहेत, त्यापैकी 25 ह्या मूळ संख्या वजा केल्यात तर 75 उरतात आणि 75 पैकी एक ही अशी संख्या आहे की समही नाही आणि विषम नाही, म्हणून एक वजा केलं तर आपल्याला 74 मिळतात आणि हे 74 एकूण समसंख्या आपल्याला म्हणता येईल संयुक्त संख्या आहेत असं आपल्याला इथे लक्षात येईल. त्यानंतर आपण बघूया, इथे बघा उदाहरण घेतलेलं आहे. तो म्हणजे उदाहरण कसा की 6 या संख्येला 1 व 6 या व्यतिरिक्त 2 आणि 3 या संख्यांनी सुद्धा भाग जातो, म्हणून ही 6 ही संयुक्त संख्या आहे. 2 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आधीच सांगितलं आणि संयुक्त संख्या किती आहेत, 74 आहेत. पुढे बघूया, एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर अशा 2 मूळ संख्या ज्यामध्ये 2चा फरक असेल. बघा, दोन्ही मूळ संख्या पाहिजे आहेत, त्या दोन्ही मूळ संख्या असणे गरजेचे आहे जोडमूळ संख्यांसाठी. बरेच वेळा विद्यार्थी मित्रांचं गडबड असं होतं की सहमूळ संख्या कशा ओळखायच्या आणि जोडमूळ संख्या कशा ओळखायच्या यामध्येच विद्यार्थ्यांची गडबड होते. त्यामुळे हे लक्षात घ्या, जोडमूळ म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या एवढं लक्षात घ्या. दोन्ही मूळच संख्या असतील आहे आणि त्या दोन्ही मूळ संख्येमध्ये जर 2चा फरक असेल, जर त्या 2 मूळ संख्या लागोपाठ 2ने येत असतील, 2च्या फरकाने येत असतील, तरच त्या दोन्ही मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आणि जोडमूळ संख्येची जोडी असते, लक्षात घ्या. जोडी म्हणजेच त्या ठिकाणी 2 संख्या असतील आहे, 2 संख्या असलेल्या 2 जोडमूळ संख्या आपल्याला इथे लक्षात घ्यावायच्या आहेत. एकच जोडमूळ संख्या नसते. जसं 3 म्हटलं, 3 ही जोडमूळ संख्या आहे का, तर नाही. जोडी पाहिजे, तिच्यासोबत जोडीची संख्या असली पाहिजे तरच त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात आणि दोन्ही मूळ संख्या असल्या पाहिजेत तरच जोडमूळ संख्या, त्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे. तर बघा, अशा 1 ते 100 पर्यंत ज्या आपल्याला 25 संख्या मिळाल्यात, त्या 25 संख्यांमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर 2चा फरक असलेल्या संख्या काढून घेऊया. मूळ संख्यामध्ये पहिली जोडी आपल्याला मिळाली ती म्हणजे 2 आणि 3 नाही, कारण इथे 1चा फरक आहे. पहिली जोडी मिळेल 3 आणि 5, बघा 2चा फरक आहे. त्यानंतर 5 आणि 7, इथे सुद्धा 2चा फरक आहे. 11 आणि 13, 17 आणि 19, बघा इथेच आपल्याला 4 जोड्या मिळाल्यात आणि 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोड्या आहेत. या 2 जोड्यामध्ये 4 आपल्याला जोड्या मिळाल्यात, पुढे 4 जोड्या आपण शोधून घेऊयात. एकूण 8 जोड्या जोडमूळ संख्यांच्या आहेत. त्यानंतर बघा 29 आणि 31 यामध्ये आपल्याला 2चा फरक येतो, लक्षात येतो. त्यानंतर 41 आणि 43, पुढे जाऊया 59 आणि 61, त्यानंतर 71 आणि 73. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण 8ही जोड्या लक्षात आले असतील की जोडमूळ संख्यांचा एकूण 8ही जोड्या, परंतु सुरुवातीच्या 4 जोड्या फक्त 2च रांगेत आहे. पुढल्या 4 जोड्या ह्या 1 2 3 4 ह्या 4 जोड्या, अशा एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत, हे लक्षात घ्या. ह्या 8ही जोड्या इथेही दिलेल्या आहेत बघा. 3 5 5 7 11 13 29 31, त्यानंतर 41 43, त्यानंतर 59 आणि 61, 71 आणि 73 ह्या ज्या संख्या आहेत ह्या जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत. अशा एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंत जोड्या आहेत, हे लक्षात घ्या.